पत्रकार परिषद घेण्यामागचा एक उद्देश होता की आज सकाळी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या निवासस्थानी बारामतीतील काही भाजपच्या आणि भाडोत्री आलेल्या काही मुलांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्याच्यामुळे ही आजची ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे. नाही, ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आहे की आदरणीय आपल्या बारामती तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय विकास पुरुष, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या निवासस्थानी जी चुकीच्या भाजपच्या युवा मोर्चाने जे काय त्या ठिकाणी आंदोलन सकाळी केलेलं होतं, तर त्याच्या अगेन्स्ट आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन किंवा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आपल्याला मुख्यमंत्री भाजपचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार चालू आहे आणि ह्या सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण युतीच्या माध्यमातून पुढे जात असताना ह्या चुकीच्या ह्याला कुठेतरी निवडणुकीच्या डोळ्यापुढे ठेवून बारामती नगर परिषद असेल किंवा इतर बाकीच्या ही ठेवून त्यांनी जे केलेलं हे जे सकाळचा मोर्चा होता तो निश्चित त्या ठिकाणी चुकीचा आहे आणि कुठेतरी स्वतःला मोठं म्हणून घेण्याचा तो एक पर्याप्त आहे असं आम्हाला वाटतं. सांगायचं झालं तर महाज्योती असेल किंवा सारथी असेल, बार्टी असेल किंवा अण्णासाहेब महामंडळ असेल, ह्या ठिकाणी आता आपल्या भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेनेचे जे आपले सरकार आहे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निधी दिलेला आहे. आणि आपल्याला सांगायचं झालं तर जवळपास 5 वर्षाच्या काळामध्ये महाज्योतीला 1746.15 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी निधी दिलेला आहे. सारथी संस्थेला 1549.5 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. बार्टीला 1760 कोटीचा त्या ठिकाणी निधी दिलेला आहे. असे अनेक आपल्याला अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे किंवा इतर सगळेच गोपीनाथ मुंडे ऊस कामगार महामंडळ आहे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ आहे. अशा अनेक सगळ्या महामंडळांना आपल्या भाजपच्या या सत्तेमध्ये किंवा जे आपले जे हे केलेले आहे युतीच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी निधी त्या ठिकाणी चांगला दिलेला आहे. हे शासकीय आकडेवारी आहे. आपण बघतोय की लोकांचा विनाकारण आज तुम्ही सकाळी बघितलं असेल किंवा एक मुलगा बारामतीतला आणि इतर काय 200-300 रुपये देऊन काही ठराविक मुलं त्या ठिकाणी त्यांनी तिथं घेऊन आज तुम्ही बघताय बारामतीतील कुठल्याही भाजपचा पदाधिकारी त्या ठिकाणी आलेला नव्हता आणि कुठंतरी स्वतःच धमकी मिळवण्यासाठी हा केलेला एक वेगळा स्टंट आहे असं आम्ही समजतो. आहे आकडेवारी. महाज्योती संस्थेसाठी 5 वर्ष सांगतो डायरेक्ट. महाज्योती संस्था 1746.15 कोटी, सारथी संस्था 1549.5 कोटी, बार्टी संस्था 1760 कोटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 1670 कोटी, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळ 1670.7 कोटी. अशा पद्धतीनं विकासाचा जो चाललेला जो आहे हे विकास ते अत्यंत सर्व पक्षाला घेऊन त्या ठिकाणी आपण सर्वसामान्य घटक त्या ठिकाणी डोळ्यापुढे ठेवून आदरणीय दादा असतील, आदरणीय मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील, यांनी जो केलेला जे काम आहे तो निश्चित सर्व समाजाला घेऊन त्या ठिकाणी जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण बघता की आदरणीय अजितदादा पवार हे सर्व समाजाला त्या ठिकाणी घेऊन जातात. आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन आदरणीय दादांनी असेल किंवा त्या सर्व आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपण शिवशाहू फुले आंबेडकर हा वारसा आपण त्या ठिकाणी सांगत असतो आणि निश्चित त्याचा फायदा सर्वसामान्य घटकाला त्या ठिकाणी होत असतो. आदरणीय दादांनी कुठलीही त्या ठिकाणी जातीपातीचा कधीच त्यांनी विचार केलेला नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्वांना सत्तेमध्ये सहभाग घेऊन इतर ठिकाणी सगळ्याला सत्तेत सहभाग घेऊन
किंवा विकासामध्ये सगळ्याला घेऊन त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं ही आपण पाहतोय की चाललेला हे जे खटाटोप आहे काही ठराविक लोकांचा, तो निश्चित चुकीचा आहे असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. तुम्ही आकडेवारी सांगितली. निधी वळवला जातो ते म्हणतात. निधी दिला जातोय पण वळवला जातो. नाही, आता तुम्ही आकडेवारी सांगितली ते महामंडळाला वितरित करण्यात आले. ते आता ही आकडेवारी आजच दादांनी राऊत साहेबांनी जो विषय मांडला सकाळी, त्याला त्यांनी ते उत्तर दिलं की हा बऱ्याच ठिकाणी असं होतंय की एकाच कुटुंबातील अनेक लोकांना त्या ठिकाणी तो निधी गेलेला आहे. म्हणजे डबल टेबल त्या ठिकाणी फायदा लोक घेतात. तर त्याचा बारकाईने अभ्यास करून ज्या वंचित घटकाला खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे, तर ते न्याय देण्यासाठी त्यांनी ते त्याच्यावर आता कमिटी ही करून त्या ठिकाणी प्रत्येकाला कसा न्याय मिळेल हे बघून ते पुढं त्यांचं ते हे केलेलं आहे, निधी दिलेला आहे. महायुती सरकार येत असताना तीन पक्षाचे तर ह्यांना म्हणजे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की हे निष्क्रिय सरकार आहे असं तर शेतकऱ्याची होत नाही. खऱ्या अर्थानं एकतर भाजपच्या कार्यकर्त्यांना आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जे त्यांनी आज उपोषण आंदोलन केलं, ते खऱ्या अर्थानं हेच खरं तर चुकीचं आहे. कारण आपण आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय फडणवीस साहेब म्हणजे भाजप असेल किंवा शिंदे साहेब असतील, ह्या युतीच्या माध्यमातून महाविकास आपली जी आघाडी आहे त्या माध्यमातून आपण पुढे जात असताना खऱ्या अर्थानं चुकीचं त्या ठिकाणी तो संदेश जातोय. आणि हे आपलं दुर्दैव आहे की युती असताना सुद्धा चुकीचा हा जो पायंडा जर पडतोय तर तो निश्चित चुकीचा आहे. विसंगती वाटते नाही, विसंगती आदरणीय दादा असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, तिथं कुठंही विसंगत नाही. पण खालच्या जे पातळीवर जे विनाकारण राष्ट्रवादी काँग्रेसला चुकीचं ठरवलं जातंय, तर तेच मुळात आमच्यासारख्या कार्यकर्त्याला थोडंसं खेद त्या ठिकाणी वाटतंय. मुळात की आजचं आंदोलन भाजपचं नव्हतं. भाजपच्या एका कार्यकर्त्यांनी बाहेरचे 200, 250, 500 रुपये देऊन गोळा करून 8-10 मुलं आणली होती आणि जो आंदोलनाचा प्रयत्न केला, आंदोलन म्हणता येत नाही, स्टंट केला होता त्यांनी की शिष्यवृत्ती मिळेल नाही. मागच्या 8 दिवसात हे भाजपवाले सगळे ओरडत होते की तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे जरी असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, जी तिजोरी ठेवलेली आहे ती तिजोरीची खोली आमचा मालक आहे, भाजपचा मालक आहे. मग तिजोरीची खोली तुमच्याकडे, तिजोरीचा मालक जर तुमच्याकडे, जर विद्यार्थ्यांवर अन्याय होते असं तुम्हाला वाटत असेल तर थेट मुख्यमंत्र्यांना तुम्ही का बोलत नाही किंवा मुख्यमंत्र्यांच्या नागपूरच्या घरासमोर तुम्ही का आंदोलन करत नाही किंवा मुख्यमंत्र्यांचा जो शासकीय बंगला तिथं का आंदोलन करत नाही. एका बाजूला सांगायचं की तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, दुसऱ्या बाजूला ही 2 बोंब मारायची, ही पूर्ण चुकीचं आहे. मुळात म्हणजे आजच्या आंदोलनाला भाजप सुद्धा समर्थन देत नाहीत. एक छोट्या कार्यकर्त्यांनी स्टंट करायचं म्हणून केलेलं आहे. आजच्या आंदोलनात भाजपचा कुठलाही प्रमुख पदाधिकारी नव्हता. युवा मोर्चाचं आंदोलन जरी असलं तरी समजा बारामतीचं एक आंदोलन राष्ट्रवादीचं असलं तर सर्व पदाधिकारी असतात ना. आज त्या आंदोलनाला मोकून 8 जण होते. 8 जणात फक्त 2च जण बारामतीचे होते आणि बाकीचे सगळे हजेरी देऊन आणल्यासारखी लोक होते. ज्यांनी आंदोलन केलं ते देखील भाजपचे युवक मोर्चाचे. मग बाकीचे पदाधिकारी का नव्हते? तालुक्यातले बाकीचे नाही का भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यांनी समोर येऊन सांगावं. भाजपच्या प्रमुख पदाधिकारी आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांनी उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं की हे आंदोलन भाजपच्या वतीनं होतं, त्यावेळेस आम्ही ते समजू भाजपच्या वतीनं. त्यांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी आणि सांगावं भाजपच्या वतीने आंदोलन. भाजप युवा मोर्चाचा अध्यक्षाने हे आंदोलन केलं. मग ते सांगतो ना, त्यांना काही प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पुणे जिल्ह्यातून पदाधिकारी त्यांचे दाखल झाले. ठीक आहे, किती पुण्यातून पदाधिकारी दाखल झाले ना, 8च पदाधिकारी असं कुठं होतं? स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि हव्यासापोटी हे आंदोलन केलेलं होतं. ह्याच्यात कुठलंही तथ्य नाही. जाणून सरकारच्या विरोधात किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दादांना आणि राष्ट्रवादीला कशा पद्धतीने बदनाम करता येईल छोटासा त्यांनी केविलवाना प्रयत्न केला. आंदोलन भाजपचं नव्हतं. आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर बारामतीमध्ये आले होते. त्यांनी असं म्हटलंय की भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केलंय ते आंदोलन योग्य होतं आणि हे आंदोलन तसं जर असेल तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर असेल तर आज तेच काय सांगत होते की तिजोरीच्या चाव्या जरी अजितदादांकडे असेल तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मग कुठलंही सरकार हे काय अजितदादा एकटे सरकार चालवत नाहीत. या सरकारमध्ये
प्रमुख 3 पक्ष आहेत. हे महायुतीचं सरकार आहे. निधीचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय असं वाटत असेल तर तुम्ही भाजपच्या दारात जाऊन किंवा मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन का आंदोलन करत नाही? तुम्हाला अजितदादाच का दिसते? जाणून बुजून ठराविक एखाद्या मुद्द्यावर दादांना सुपारी घेऊन टार्गेट करणं हे कितपत योग्य आहे? आणि मग त्यांचे पदाधिकारी काय म्हणतात की खातं जरी अजितदादांकडे असलं तरी मुख्यमंत्र्याचा त्याच्यावर वाचा आहे किंवा मुख्यमंत्री ते चालवतात. मुख्यमंत्र्यांच्या सहीनेच कुठलं बी झाला तरी आदेश किंवा कुठला निधी असला तर शेवटची सही मुख्यमंत्रीची होती. मग अन्याय होतोय असं वाटते तर मुख्यमंत्री अन्याय करतात का सगळ्यावर, असा आमचा आरोप आहे. निधी जो वळवला जातोय म्हणतात, पण पहिली गोष्ट अशी आहे की सरकार हे महायुतीचं आहे आणि मुख्यमंत्री हा भाजपचा आहे. मग सगळे शासन चालवत असताना मुख्यमंत्र्यांच्या संमतीने सगळ्या गोष्टी होतात. मग यांनी आंदोलन करायचं तर वर्षा बंगल्यावर करायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, बारामतीचे आंदोलन केलं त्यात कार्यकर्ते किती होते? 10 कार्यकर्ते होते. युवा मोर्चाचं आंदोलन आणि 10 कार्यकर्ते, हे चुकीचं आहे. आणि हे कार्यकर्ते बारामतीतील भाजप पदाधिकारी कुणी नव्हते. हे फक्त आणि फक्त अजितदादांना बदनाम करण्यासाठीच आंदोलन होतं. आपण पूर्वीच्या काळी बघितलं नाही, ते आम्ही सांगू शकत नाही, परंतु पूर्वीच्या- हा निवड राजकीय स्टंट आहे. आणि इथून पुढे जर या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना समज द्यावी असं आमचं मत आहे. नाही तर आम्ही राष्ट्रपती स्थायीने त्यांना उत्तर देऊ. तुम्ही आता आंदोलन त्यांनी आंदोलन केलं पण ते आंदोलन नाही करणार. ते आवश्यकता नाही तशा प्रकारे कार्यकर्ते ते नाहीये. त्यांना ते एवढे महत्व देणारे कार्यकर्ते नाहीये. हे कार्यकर्ते अगदी माडोती कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांना महत्व देणार नाही. आमचा पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणार आहे. आणि मुळातच हा पक्ष चालवत असताना सामाजिक तत्वाच्या बाता तुम्ही मानताय, आम्ही त्या तत्वावर चालणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे अजितदादा कुठलाही निधी वळवण्याचा वगैरे हे सगळ्या गोष्टी यांचे जे आरोप आहेत ते चुकीचे आहेत. अजिबात दखल नाही. ही वस्तुस्थिती आम्हाला समाजापुढे मांडायची आहे. वस्तुस्थिती दखल मांडण्यासाठी घ्यायची असती तर आम्ही press conference. आंदोलन केलं असतं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही क्लिअर करा की तुम्हीच सांगताय की हे भाजपचं आंदोलन नव्हतं. आमदार गोपीचंद पडळकर सांगतात की आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. मग नक्की काय? दुसरीकडे भाजप आमदार मनसुख वैभव बोलतोय. तुम्ही म्हणताय की भाजपचं आंदोलन होतं, भाडोत्री काही कार्यकर्ते आले होते, तर गोपीचंद पडळकरांनी या गोष्टीचं समर्थन केलंय की भाजपचे युवा मोर्चाचं आंदोलन. याबाबत आपण शासनाचे प्रमुख आहेत देवेंद्रजी फडणवीसांना विचारावं की हा निधी जो वळवला आहे ते तुमच्या परस्पर वळवला आहे का? खात्याचे प्रमुख, राज्याचे प्रमुख तर मुख्यमंत्री असतात ना. मुख्यमंत्र्यांच्या परस्पर ह्या गोष्टी होत नाही. बऱ्यापैकी आपण पाठीमागे बघतोय की बारामतीचा जाणून बुजून निवडणुकीच्या तोंडावर अशी स्टंट करायची काय गरज होती का? जर तुम्ही म्हणताय निधी वळवला तर मुख्यमंत्री काय करत होते ज्यावेळेस निधी वळवला त्यावेळेस? आणि जर नगरपालिकेच्या सरकार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तर मग मुख्यमंत्र्यांनी अन्याय केला का? मुख्यमंत्री काय करत आहेत? मुख्यमंत्रीच्या सहीशिवाय कोणतंही निधी वाटप होत नाही. तर मुख्यमंत्र्यांनी का म्हणून या पद्धती ह्या विषयावर बोलत नाही? आपण आम्ही का करावं आमचा आरोप आपण बघतोय की पहिले पूर्वीच्या काळी बऱ्यापैकी सर्व पक्षीय म्हणजे राष्ट्रवादी सोडून किंवा पवार कुटुंबाला एक टार्गेट त्यावेळी धरायचे आणि प्रत्येक व्यक्ती ही पवार घराण्याशी तिथे येऊन ते आंदोलन करत होते आणि त्यातून त्यांना एक बाबा कुठेतरी समाजात थोडं स्टंट करण्यात केलं किंवा थोडं प्रसिद्धी मिळते असा एक हव्याशेपोटी स्टंट झालेला आहे असं आम्हाला वाटतं. त्यांनी देखील आज आंदोलन करताना महात्मा फुलेंचे वेशभूषा परिधान केली होती. काय सांगा? स्वागत आहे. 100% त्यांच्या जे आमचे महात्मा फुलेंची पगडी असते, त्यांची भाजप विचारधाराही पुणेरी पगडी स्वीकारणारे कार्यकर्ते. शेवटी फुले पगडी त्यांनी गाठली. 100% त्यांचं स्वागत. तुम्ही आताची आकडेवारी सांगितली फुलेंच्या पगडीमध्ये जे विचार आहेत त्या विचारानं हे आंदोलन नव्हतं असं आम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही म्हणताय आंदोलनाचे मी तर म्हणतो तुमच्या मताची 100% वाढवली लोक. तुम्ही एवढी मोठी दखल अजिबात आम्ही घेतलेली नाही. ही वस्तुस्थिती आम्ही सर्वांना समजावी म्हणून पत्रकार परिषदेत वातावरण संभ्रम होऊ नये, कुठेतरी वातावरण दूषित होऊ नये, त्यामुळं जी काही पक्षाची आमची अधिकृत भूमिका आहे ती आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. स्वतः अजित पवार पाठिंबाच्या काळात
हा ना, मग तेच मत आहे ना. अजित पवार सांगितलं की मान्य करणार मी सांगितलं मी तेच सांगितलं ना, की बुवा तो चुकीचा काही ठिकाणी एकाच कुटुंबातून 2-3 ठिकाणी निधी जात होता, तर ते बाबा कुठेतरी ते रोखण्यासाठी व्यवस्थित ते सगळं नियोजन करून ते पुढं हे होईल. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आता जे आकडेवारी सांगितली सगळी, ही आकडेवारी यामध्ये स्वतः अजित पवारांनी आज सांगितलंय की जो काही निधी आधीच्या प्रवृत्तीच्या कामाची रक्कम आहे, ही रक्कम त्या रक्कम देण्यासाठी खरंच विलंब आहे. आणि याच कारणामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज अजित पवारांच्या घरासमोर आंदोलन केलं. मग हे आंदोलन भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे केलं किंवा अजित पवार जर मान्य करताय तर तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती हे आंदोलन बेकायदेशीर असं म्हणताय? बेकायदेशीर दखलपत्र नाही असं म्हणताय. अजित पवार स्वतः मान्य करतायत की ही जी काही झालेली आंदोलनाची रक्कम आहे त्याला विलंब लागलेला आहे. स्वतः राज्याचे अर्थमंत्री सांगतायत आणि तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी मग मला सांगा, सरकार भाजप आणि मित्र पक्षांचं आहे, मग भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करतात, मुख्यमंत्री भाजपचा आहे, त्यांना कल्पना नसावी का? माझा प्रश्न आहे की अजित पवारांनी या अनुदानाच्या मुद्द्यावरती सांगितलंय की विलंब झालाय. अजित पवार स्वतः मान्य करतायत विलंब झालाय, मग तुम्हा पदाधिकाऱ्यांना मान्य नाही का अजित पवार? नाही, मान्य ना, दादांनी जे मत मांडले ते 100% मान्य. तर दादा स्वतः ते खातं सांभाळताय. त्यांनी केलेलं आंदोलन योग्य होते का? आंदोलन चुकीचंच आहे ना, आंदोलन चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे. मुळात सरकार त्यांचं आहे, मुळात सरकार त्यांचं असताना, मुख्यमंत्री त्यांचा असताना या सगळ्या गोष्टी त्यांना ज्ञात असाव्यात ना. अजित पवार स्वतः सांगतायत की हे आंदोलन जे काही रक्कम आहे त्या रकमेला विलंब लागलाय. स्वतः अजित पवार मान्य करतायत. विलंब का लागलाय ते तुम्हाला विलंब सांगितलं का ना. लागला हे सगळं दादांचं ते भाषण बघा, सगळ्या गोष्टी दादांनी सांगितलेल्या आहेत. आणि हे सरकार महायुतीचं आहे, महायुतीचं सरकार चालवताना देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, सगळे एका विचाराने सरकार चालवत असतात. त्यामुळे झाला किंवा भाजपने सुद्धा काही विरोध केलाय का? काही सगळ्या गोष्टी विरोध लागण्यामध्ये भरपूर कारण असतात. नाही, काय होतं वेळोवेळी चुकीचं हा मेसेज विनाकारण समाजात जाती धर्माचा निवडणुकीच्या तोंडावर कोणतंही कुठल्याही जातीपातीला थरा न होता कुठेतरी चालू आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ना. आमची लोकांना सांगायला नको का जे त्यांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तर द्यायला नकोत का? त्यांचा नियोजित आंदोलनात बारामती बीजेपीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळे इथं उपस्थित होते. कुठं होते बारामतीत आंदोलन? त्यांनी काय सांगितलं की हे आमचं आंदोलन नाही, नाही. आंदोलनात होते का? आंदोलनात नाही, पण ते आंदोलनात का नव्हते? ते आंदोलनात कुणीही तिथं आलेलं नाही. त्यांनी नियोजित करायला सांगितलं ना. नाही. पोलीस डिपार्टमेंटने भाजपचे पदाधिकारी ऑफिस मध्ये आणि बाळोत्री कार्यकर्ते आंदोलन लावायचे असा आपला अजेंडा आहे का? एक साधी सोपी गोष्ट आहे. तुम्हाला दादांच्या दारातलं आंदोलन मान्य नव्हतं, आता मान्य नाही म्हणून तुम्ही पत्रकार परिषद घेतली. तुम्ही सकाळी समोरासमोर का नाही त्यांना उत्तर दिलं तिथं? हे पहा, समोरासमोर उतरून दिला इथं रस्त्यावर काय भांडणं करायची गरज नाही. तत्वाची लढाई तत्वाची लढाई आहे. तत्वाने ते तत्वाचं आंदोलन होतं, कधी म्हणा तुम्हाला उत्तर देत आहे. जे आंदोलन होतं त्याला उत्तर देण्याची वीस पद्धत असते. ही काय रस्त्यावरचं भांडण नाही. पाणी भरायला त्या पाणवठ्यावर भांडण आहे, तिथं जाऊन आम्ही भांडायचं. प्रत्येक गोष्टीला आम्ही आमचा मुद्दा पुढे काय काढतोय की हे आंदोलन जे झालं ते अत्यंत चुकीचं झालेलं आहे आणि ते आंदोलन झालं ते चुकीचं झालेलं आहे. त्याला जे समाजात मेसेज जातोय त्याला उत्तर देण्याचं काम आम्ही करतो. भाजप कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केलं 126 कोटीसाठी, तुम्ही आता आकडेवारी सांगितली. भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी असं सांगितलंय की अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीसांकडून जे काही महायुतीसाठी निधी येतो, मात्र अजित पवार अर्थ खात्याचे प्रमुख म्हणून तो निधी जाणीवपूर्वक वळवतात, जाणीवपूर्वक तो निधी देण्यास विलंब लावतात असा आरोप त्यांचा. असं जर असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायला पाहिजे होतं ना की मी निधी दिल्यानंतर ते अजितदादा वळवतात म्हणून. असं देवेंद्रजी बोललेत का? सकाळी तुम्ही सगळे बोललेत का मला सांगा. राज्याचे प्रमुख जर बोलले की बाबा अजितदादा मी माझ्या परस्पर निधी वळवतात, असं काही नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सभागृहात बोलताना दादांच्या बाजूनेच बोललेले. त्यामुळे वर काही सगळं व्यवस्थित आम्ही उत्तर काय देणार? आम्ही उत्तर आता द्यायसाठी सगळे बोलतो. नाही, भविष्यामध्ये तुम्ही म्हणताय की तुम्ही आता वारंवार बाकीचे वेगवेगळे प्रश्न विचारता तिथं, तर सकाळी तुम्ही सुद्धा बऱ्यापैकी पत्रकार त्या ठिकाणी होता, त्यावेळेस तुम्ही त्यांना असं विचारलं नाही का की बाबा तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात स्वपक्षाच्या म्हणजे युतीच्या बाजूने आंदोलन करताय, तुमच्याकडे काय आकडेवारी किंवा तुमच्या कशा अन्याय झालाय या सगळ्या गोष्टीला नेमका टाइम त्यांनी आंदोलन करण्याच्या 3-4 तारखा त्यांनी निवडल्या. मागच्या आंदोलनात असंच
जे आपलं आता निवडणुकीची तारीख पुढे टाकली 20 दिवसांनी 21 दिवसांनी त्यांनी त्याच निवडणुकीच्या तोंडावर त्यांची तारखेचं मागच्या वेळेचे बी 2-3 तारखेला आंदोलन होणार होतं. आताच आंदोलन वेगळ्या तारखेला आतापर्यंत 4 तारखा बदलल्या. मग हे आंदोलन नेमकं निवडणुकीच्या तोंडावर मतदानाच्या अगोदरच का होते? ह्या आंदोलनाला ह्याच्या अगोदर वेळ नव्हता का? मग त्यांनी ती आंदोलनाच्या तारखा 3-4 वेळा बदलल्या. नाही पत्रकारांनी पत्रकारांनी सुपारी घेऊन बोलल्यासारखं बोलायचं नाही. पत्रकारांनी एकदम सरळ प्रश्न माझं काय म्हणणं आहे की जे चालू आहे असं काय नाही. द्यायचं नाही मला असं नाही. तसं नाही. मी आंदोलन पाहिलं ठीक आहे. 3-4 वेळा आंदोलनाच्या तारखा झाल्या. ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही सरकारमध्ये एकत्र एक प्रश्न बघा त्याच्यात काय विचारलं सरकारमध्ये एकत्र कसं काय? ठीक आहे. धन्यवाद.